नमस्कार मित्रांनो. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यांसमोर उभी राहते ती लाखो वारकऱ्यांची पंढरपूरकडे निघालेली वारी. ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर. पण तुम्हाला माहितीये का, आषाढी एकादशीला इतके महत्त्व का दिले जाते? या दिवशी केलेल्या उपवासाचे, नामस्मरणाचे आणि भक्तीचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे शास्त्रात सांगितले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचा इतिहास, महत्त्व, वारीची परंपरा आणि या दिवशी कोणती कार्य करावीत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. तिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे साधना, जप, तप, व्रत आणि सात्विक जीवन जगण्याचा विशेष काळ. या काळात संत, साधू आणि भक्त अधिकाधिक ईश्वरभक्ती करतात. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात मोठा सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघते. रस्ताभर टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जप आणि अभंगांचा वर्षाव सुरू असतो. वारकरी मानतात की विठ्ठलाच्या दर्शनानं जीवनातील दुःख दूर होतात आणि मनाला शांती प्राप्त होते. वारी ही फक्त यात्रा नाही, तर समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. आषाढी एकादशीचा संबंध भक्त पुंडलिकाशी जोडला जातो. पुंडलिक आपल्या आई-वडिलांची अत्यंत श्रद्धेनं सेवा करत होता. त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई-वडिलांच्या सेवेत मग्न होता. त्यानं देवाला थांबण्यासाठी एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि तेच रूप पुढे विठ्ठल म्हणून प्रसिद्ध झाले. आजही पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी असल्याचं दिसते. ही कथा आपल्याला शिकवते की आई-वडिलांची सेवा हीच सर्वोच्च भक्ती आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे, विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी, शक्य असल्यास उपवास करावा. रामकृष्ण हरी, श्री हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. हरिपाठ, विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. दिवसभर सकारात्मक विचार आणि नामस्मरणात वेळ घालवावा. उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे. उपवास म्हणजे मनाला वाईट विचारांपासून दूर ठेवणं. राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार यांचा त्याग करणं. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात तेव्हा भक्ती अधिक प्रभावी बनते. म्हणूनच एकादशीचा उपवास अत्यंत पुण्यदायी मानला जातो. मित्रांनो, आषाढी एकादशी हा केवळ सण नाही, तर भक्ती, समर्पण आणि मानवतेचा उत्सव आहे. वारकऱ्यांची वारी आपल्याला शिकवते की ईश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग प्रेम, सेवा आणि नामस्मरणातून जातो. या आषाढी एकादशीला विठ्ठल नामाचा जप करा, चांगली कर्मे करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.